25 जुलै पुण्याला हादरवणारा हा दिवस होता। रस्ते, घरं पाण्याखाली गेले होते आणि अनेक पुणेकर पावसामुळे काही काळासाठी बेघर देखील झाले। या कठीण काळात पुणेकरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अधिकाऱ्याला शाबासकीऐवजी मिळाली आहे शिक्षा। तर राज ठाकरेंनी पुण्यात जाऊन यंत्रणांचे वाभाडे देखील काढले। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील 25 जुलैचं हे दृश्य सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि निंबज नगर परिसरातील कमरेभर पाण्यामध्ये उतरून संदीप खलाटे आपलं कर्तव्य बजावत होते। पण दिवसभर पाण्यात उभं राहून काम करणाऱ्या खलाटे यांनाच बळीचा बकरा बनवलं गेलं। खलाटे यांचं निलंबन करताना त्यांनी आपली कामगिरी नीट बजावली नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। या कारवाईचा निषेध करत पालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं। पुणे शहरात जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आमचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे सर जीवाची कुठलीही पर्वा न करता छाती एवढ्या पाण्यामध्ये जाऊन सर्व नागरिकांना मदत करत होते। असं असताना माननीय आयुक्तांनी त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी निलंबन केलं। जर सेवक चुकीचा असेल तर त्याच्यावर नक्कीच त्याला काही शास्ती झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, परंतु सेवकाला विश्वासात न घेता तुर्तातुर्त निलंबन करणे हे त्याला अतिशय मानसिक त्रास देणारं आहे। पुण्याच्या पूरस्थितीला नदीपात्रातील अनधिकृत बांधकामं, जलसंपदा विभाग आणि महानगरपालिकेचा आपत्ती निवारण कक्षातील संवादाचा अभाव कारणीभूत ठरल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच केलाय। असं असताना त्याचं खापर मात्र पूर परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावरच फोडण्यात आल्यानं आता संताप व्यक्त होतोय। आम्ही 8 दिवसांचा अल्टिमेटम देणार आहे की त्यामध्ये त्यांनी जर नाही केलं तर आम्ही काम बंद आंदोलन नक्कीच करूया। कारण अशा पद्धतीने जर प्रत्येकावर कारवाई झाली तर आमच्या प्रत्येकाची मन खच्ची होतील आणि अशा महानगरपालिका याची पुढे काम करू शकणार नाही। लोक प्रत्येक वेळेस ही अडचण येणार, माणूस म्हणाले मला निलंबित करतात, ते काम नको करा, थांबा जरा, मागे थांबा, आणि सगळे इथं कातडी बसव काम करतील। याच्या पुढे देखील महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून पहिली जबाबदारी असते ती म्हणजे महापालिका आयुक्तांची। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले 25 जुलैला एकतानगर परिसर, सिंहगड रोड परिसर किंवा ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्या कोणत्याही परिसरात साधारण दुपारपर्यंत फिरकले देखील नाही। पालकमंत्री अजित पवारांनी ज्यावेळी पाहणी केली त्यावेळी राजेंद्र भोसले त्यांच्यासोबत या सगळ्या परिसरात फिरताना आपल्याला दिसले। मात्र जे अधिकारी सकाळपासनं कमरेवर पाण्यात उतरून आपली सेवा बजावत होते, कर्तव्य बजावत होते, त्याच संदीप खलाटे जे महापालिकेचे उपायुक्त आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता कर्मचारी आणि महापालिकेचे काही अधिकारी मिळून या निलंबनाचा निषेध करतायत आणि त्यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी देखील करतायत। मात्र या सगळ्यामुळं या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला असंच फळ मिळणार का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतोय। पुराचा तडाखा बसलेल्या पुणेकरांचं सांत्वन करण्यासाठी खुद्द राज ठाकरे मैदानात उतरले। आपल्या शैलीत त्यांनी व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले। पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का। पुरावरून एवढं सगळं महाभारत सुरू असताना पुणे महानगरपालिकेचा उफराटा कारभार दिसून आला। जे काम पावसाळ्यापूर्वी करणं अपेक्षित होतं त्या कामाला पालिकेनं आता कुठे हात घातलाय। खरं म्हणजे आता रनिंग अगेन्स्ट द टाइम अशी परिस्थिती आहे, कारण धरणं ऑलमोस्ट भरत आली आहेत आणि पाणी कधीही 70-80 हजार क्युसेक्स पर्यंत सुटू शकतं पाऊस जर चालू राहिला तर। आणि त्या परिस्थितीमध्ये हे कारवाईला सुद्धा यांना वेळ मिळेल की नाही माहित नाही। एनजीटीची जी काही केस होती तर त्या केसच्या अनुषंगाने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे, परंतु त्याचा जो मोठ्या प्रमाणात कारवाईची अपेक्षा होती ती काही सुरू होत होती, परंतु आता मोठ्या प्रमाणात आम्ही 25 डंपर 50 म्हणजे 25 जेसीबी 50 डंपर मोठी यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे। पुण्याला महापुराचा तडाखा का बसला याची अनेक कारणे आहेत। त्यावर आता
उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.